हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 25 ॲडिशन अप टू 18 वर्कबुक सोल्युशन. ॲडिशन अप टू 18 वर्कबुक सोल्युशन. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. एन्करेज द स्टुडंट्स टू यूज ऑब्जेक्ट्स लाईक अ बीड्स, पेबल्स, सीड्स एक्सेट्रा फॉर द ॲडिशन. तर इथं टीचरनं काय करायचं आहे, स्टुडंट्सला एन्करेज करायचं आहे. कशासाठी? ऑब्जेक्ट ॲडिशनसाठी इथं आपल्याला एन्करेज करायचं आहे. डिफरंट ऑब्जेक्ट्स यूज करून काय यूज करायचं आहे? बीड्स. बीड्स म्हणजेच काय? मण्या. पेबल्स. पेबल्स म्हणजेच काय? दगड. आणि सीड्स, बियाणे यूज करून इथं आपल्याला ॲडिशन हा कन्सेप्ट मुलांना काय करून द्यायचा आहे? क्लिअर करून द्यायचा आहे. रीड अँड लर्न. रीड अँड लर्न. चला शिकून घेऊया. 6 स्माइली देण्यात आलेला आहे, तर इथं 6 नंबर लिहून घेण्यात आलेला आहे. 8 स्माइलीज आहे, तर 8 नंबर आहे. तर टोटल मिळून किती स्माइलीज झालेले आहे? तर 14 स्माइलीज झालेले आहे. तर हे आपण काउंट करून लिहून घेऊ शकतो. लेट अस डू. चला तर करूया. ॲडिशन हॉरिझॉन्टली अरेंजमेंट. आडवी मांडणी करून आपल्याला इथं ॲडिशन करायचं आहे. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करायचं आहे. ड्रॉ लाईन्स इक्वल टू द गिवन नंबर अँड ॲड अँड राईट द आन्सर. तर इथे नंबर्स देण्यात आलेले आहेत. जेवढे नंबर्स आहेत तेवढे नंबर्स इथं आपल्याला ड्रॉ करायचे, तेवढे लाईन्स इथं आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. सगळे लाईन्स काय करायचे आहेत? टोटल काउंट करून घ्यायचं आहे, इक्वल काउंट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला लाईन्स काढून पुन्हा इथे नंबर लिहून घ्यायचं आहे. 7 नंबर्स आहेत, तर 7 लाईन्स आहेत. 5 नंबर्स असेल तर 5 लाईन्स होतील. तर टोटल किती लाईन्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 लाईन्स होतील. तर इथं आपण 12 लिहून घेऊया आणि 12 लाईन्स काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नेक्स्ट वन आहे 8 आहे, तर 8 लाईन्स काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. 4 नंबर्स आहेत, तर 4 लाईन्स काढून घेऊया. तर टोटल काउंट करून घेऊया. तर टोटल होतील 12. तर येथे सुद्धा 12 लाईन्स काढून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 10 नंबर आहे, तर 10 लाईन्स काढून घेऊया. 5 6 7 8 9 10. 8 नंबर आहे, तर 8 लाईन्स काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल होतील 18. तर इथे आपण 18 नंबर लिहून घेऊया. तर इथं 18 लाईन्स काढून घेऊया. मुलांना इथं काउंट करून लिहायला सांगायचं आहे. इथं काय करायचं आहे? काउंट करून लिहायला सांगायचं आहे. लाईक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर अशा प्रकारे 18 नंबर होतील. तर 18 नंबर लिहायला सांगायचं आहे आणि इथे 18 लाईन्स काउंट करायला सांगायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर अशा प्रकारे हे आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ॲडिशन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲडिशन बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. तर इथं आपल्याला व्हर्टिकल अरेंजमेंट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 4 नंबर्स आहे, तर 4 लाईन्स ड्रॉ करण्यात आलेला आहे. 7 नंबर्स आहे, तर 7 नंबर्स ड्रॉ करण्यात आलेला आहे. तर टोटल किती नंबर्स आहे ते इथं काउंट करायचं आहे, लिहायचं आहे आणि तेवढे लाईन्स इथे पुन्हा ड्रॉ करायचे आहेत. इथे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे. पहा, हे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत. तर 6 नंबर आहे, तर 6 लाईन्स काढून घेऊया. 1 2 3 4 5 6. इथं सुद्धा 6 नंबर आहे, तर इथं सुद्धा 6 लाईन्स काढून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर टोटल किती लाईन्स होतील ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर किती नंबर होईल? 12 नंबर होईल. इथं 12 नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर 12 लाईन्स इथं ड्रॉ करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अशा प्रकारे आपण 12 लाईन्स इथं ड्रॉ करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 8 आहे, तर 8 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. 5 नंबर आहे, तर 5 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5. तर टोटल किती होतील काउंट करा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर टोटल 13 नंबर्स होतील. तर इथे 13 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अशाच प्रकारे 9 नंबर आहे तर 9 लाईन्स काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 8 नंबर्स आहे तर 8 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल किती लाईन्स होतील ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर इथे 17 नंबर होतील तर 17 लाईन्स इथे ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 नंबर आहे तर 7 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. 6 नंबर्स आहेत 6 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6. टोटल काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर 13 नंबर येईल तर 13 लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर अशा प्रकारे आपण वर्टिकल अरेंजमेंट येथे ॲडिशन्स करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड. फॉरवर्ड ॲडिशन करायचं आहे आपल्याला. काउंट करत करत लिहायचं आहे. काउंट द बीड्स. बीड्स काउंट करा म्हणलेलं आहे आणि ॲप्रोप्रिएट नंबर्स इन द बॉक्स. बॉक्समध्ये ॲप्रोप्रिएट नंबर लिहा म्हणलेला आहे. तर फर्स्ट वन काय आहे पहा. काउंट 3 बीड्स आफ्टर 13 बीड्स. पहिल्या 13 बीड्स काउंट करायचे आहेत. 13 बीड्स काउंट केल्यानंतर ना पुढचे 3 बीड्स इथं आपल्याला काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर इथे 13 बीड्स होतील. 13च्या पुढचे 3 बीड्स काउंट करून घेऊया. 14 15 16. तर आन्सर काय आहे 16. तर इथं 13 लिहून घेणार आहोत. इथं 3 हा नंबर लिहून घेणार आहोत. काउंट केल्यानंतर टोटल आलेला आहे 16. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काउंट 2 बीड्स आफ्टर 15 बीड्स. 15 बीड्स आफ्टर 2 बीड्स काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आफ्टर 2 बीड्स काउंट करायचे आहेत. 16 17. तर आन्सर येईल 17. दॅट आफ्टर काउंट 7 बीड्स आफ्टर 11 बीड्स. 11 बीड्स काउंट झाल्यानंतर ना 7 बीड्स काउंट करायचे आहेत. तर टोटल किती होतील पहा. हे आहे 10 बीड्स. 10 आफ्टर आलेला आहे 11. 11 आफ्टर आपल्याला 7 बीड्स काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. 7 पर्यंत किती होतील आपण काउंट करून घेऊया. हे 10 11 12 13 14 15 16 17 18. किती होतील 18 बीड्स होतील. तर अशा प्रकारे 18 हा नंबर तिथे लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲडिशन युजिंग नंबर स्ट्रिप्स. नंबर स्ट्रिप्स यूज करून आपल्याला इथे ॲडिशन करायचं आहे. ॲड बाय युजिंग द नंबर स्ट्रिप्स. ॲड कसं करायचं आहे, नंबर स्ट्रिप्स यूज करून करायचं आहे. 7 नंबर आफ्टर टीला 8 नंबर्स काउंट करायचे. किती नंबर्स, 8 नंबर काउंट करायचे आहेत. तर 7 आफ्टर 1 2 3 4 5 6 7 8. तर कोणता नंबर आलेला आहे, 15 नंबर आलेला आहे. तर इथं 15 लिहून घेऊया. दॅट आफ्टर 10 आफ्टर 6 काउंट करायचं आहे. 10 आफ्टर 1 2 3 4 5 6. तर 16 हा नंबर आलेला आहे. 16 लिहून घेऊया. दॅट आफ्टर 12. 12 आफ्टर 5 नंबर्स काउंट करायचे आहेत. 12 आहे. 12 आफ्टर 5 नंबर्स काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर 17 नंबर आलेला आहे. आणि दॅट आफ्टर 9 आफ्टर 9 नंबर्स काउंट करून घेऊया. 9 आफ्टर 9 नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 18 हा नंबर येईल. हा झाला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. तर व्हर्टिकली सुद्धा सेम तसंच काउंट करायचं आहे. 11 नंबर आफ्टर 4 नंबर्स काउंट करायचे आहेत. 11 आफ्टर येणार आहे 1 2 3 4. तर आन्सर येईल 15. दॅट आफ्टर 13 नंबर नंतर आपल्याला 3 नंबर्स काउंट करायचे आहेत. 1 2 3. तर येथे आन्सर येणार आहे 16. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू
चला प्रयत्न करूया म्हणलेला आहे. ॲड बाय एनी मेथड बाय ऑफ युअर चॉईस. आपल्या मेथडनं, कुठल्याही मेथडनं, बाय फिंगर काउंटिंग, बाय लाईन काउंटिंग, कसंही आपण इथं कुठलंही मेथड यूज करून इथे आपण ॲडिशन करू शकता. तर तुम्ही लाईन काउंटिंग करू शकता, फिंगर काउंटिंग करू शकता, कसंही करून तिथं तुम्ही मुलांकडून हे ॲडिशन सॉल्व्ह करून घेऊ शकता. तर आन्सर्स मी डायरेक्टली लिहिते, तुम्ही कुठलंही मेथड इथं यूज करून हे ॲडिशन करून घेऊ शकता. तर आन्सर येतील 17, 15, 13, 13, 12, 15, 12, 9, 11, 16. That after next one आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन अ बॉक्स अँड ॲड. तर ॲप्रोप्रिएट नंबर लिहा म्हणलेला आहे आणि ॲड करा म्हणलेला आहे, ॲडिशन करा असं म्हणलेलं आहे. नील हॅड 11 मार्बल्स. नीलकडं 11 मार्बल्स आहेत, 11 गोट्या आहेत. किती गोट्या आहेत? 11 मार्बल्स आहेत. तर 11 लिहून घेऊया. सीमा गेव हिम 5 मार्बल्स. तर सीमाने अजून त्याला 5 मार्बल्स एक्स्ट्रा दिलेले आहेत. कोणाला? नीलला. तर येथे 5 हा येईल. तर टोटल नीलकडे किती झालेले आहेत? नाव हाऊ मेनी मार्बल्स आर देअर विथ नील्स. आता नीलकडे टोटल किती मार्बल झालेले आहेत? तर 11 + 5. हे कुठल्याही मेथडनं आपण इथं काउंट करून बाय फिंगर, बाय लाईन काउंटिंग, तर इथे ॲडिशन करून घेऊ शकतो. तर आन्सर येईल 16. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीमा हॅड 14 बुक्स. रीमाकडे 14 बुक्स आहेत. किती बुक्स आहेत? 14 बुक्स आहेत. तर इथे आपण 14 लिहून घेऊया. शी गॉट 4 बुक्स ॲज अ प्राइज. तर तिला अजून 4 बुक्स जे आहेत, 4 बुक्स जे आहेत ते बक्षिसं म्हणून भेटलेले आहेत. ऑलरेडी तिच्याकडे 14 बुक्स आहेत, अजून 4 बुक्स तिला ॲज अ प्राइज म्हणून भेटलेले आहेत, ॲज अ गिफ्ट म्हणून भेटलेले आहेत. नाव हाऊ मेनी बुक्स डज अ रीमा हॅव. आता रीमाकडे टोटल किती बुक्स आहेत? तर आपण इथे लाईन काउंटिंग किंवा फिंगर काउंटिंग करून हे करू शकतो. 14 आफ्टर 4 नंबर्स काउंट करूया. 15, 16, 17, 18. तर टोटल किती बुक्स असतील हिच्याकडं? रीमाकडं 18 बुक्स असतील. दॅट आफ्टर मम्मी बाउट 12 बनानाज. मम्मीनं बनानाज आणलेले आहेत, केळ्या आणलेल्या आहेत. किती आणलेले आहेत? 12. तर फर्स्ट वन बॉक्समध्ये येईल 12. ग्रँड मदर बाउट 6 बनाना. तर आजीनं सुद्धा, ग्रँड मदर म्हणजेच काय, आजीनं सुद्धा केळ्या आणलेल्या आहेत. किती? 6 आणलेले आहेत. किती आणलेले आहेत? 6 आणलेले आहेत. तर काय येईल पहा, हाऊ मेनी बनानाज इन ऑल. आता टोटल किती बनानाज झालेले आहेत इथं विचारण्यात आलेलं आहे. 12 नंबर आहे हा बिग, ते माइंडमध्ये कॅच आउट करायचं आहे. तर 6 फिंगर्स पकडायचे आहेत. तर 12 आफ्टर 13, 14, 15, 16, 17, 18. तर किती बनानाज होतील? 18 बनानाज होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सुजाता कलेक्टेड 12 फ्लावर्स. सुजाताने 12 फ्लावर्स कलेक्ट केले, जमवले. किती फ्लावर जमवले तिनं? 12 फ्लावर जमवले. तर इथं 12 आहे. श्वेता कलेक्टेड 5 फ्लावर्स. तर श्वेताने किती कलेक्ट केले फ्लावर्स? 5 फ्लावर जमवलेले आहेत. हाऊ मेनी फ्लावर्स डू दे हॅव ऑल टुगेदर. दोघांनी मिळून किती फ्लावर जमा केलेले आहेत तो असे विचारण्यात आलेलं आहे. तर बिग नंबर आहे 12. 12 हे माइंडमध्ये पकडूया. तर 5 फिंगर्स काउंट करूया. 12 आफ्टर 13, 14, 15, 16, 17. तर आन्सर काय येईल? 17 येईल. तर अशा प्रकारे आपण हे ॲडिशन करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द सर्कल. तर सर्कलमध्ये आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबर लिहायचा आहे. चला तर काउंट करून घेऊया. 11 आफ्टर 5 नंबर्स काउंट करायचा आहे. 11 बिग आहे, तर 11 माइंडमध्ये पकडायचं आहे, मनात पकडायचं आहे. तर स्मॉल नंबर आहे 5, तर 5 चे फिंगर्स पकडूया. 11 आफ्टर 12, 13, 14, 15, 16. तर इथं आन्सर काय आहे? 16 आहे. त्याच प्रकारे 9 माइंडमध्ये पकडायचं आहे. 7 फिंगर्स पकडूया. 9 आफ्टर 10, 11, 12, 13, 14, 15, 16. याचं सुद्धा आन्सर 16 आलेलं आहे, याचं सुद्धा आन्सर 16 आलेलं आहे. आणि उरलेल्या दोघांचं ॲडिशन सुद्धा काय येणार आहे? 16च येणार आहे. ह्या चारही समचा आन्सर काय असणार आहे? 16 असणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे
4 + 7 म्हणलेला आहे. बिग नंबर आहे 7, तर 7 मनात पकडायचा आहे. कधी पण बिग नंबर जो असतो तो माइंड मध्ये पकडायचा, मनात पकडायचा, आणि स्मॉल नंबर जो असतो, लहान नंबर जो असतो ते फिंगर मध्ये पकडायचा आहे. 4 + 7, 4 + 7, तर 7 माइंड मध्ये पकडायचा आहे कारण 7 बिग आहे, तर 4 फिंगर पकडूया. 7 आफ्टर 8, 9, 10, 11, तर याचा आन्सर येईल 11. त्याचप्रमाणे 9 बिग आहे तर 9 माइंड मध्ये पकडूया, 2 फिंगर्स पकडूया. 9 आफ्टर 10, 11, या सगळ्यांचा आन्सर सुद्धा काय येणार आहे? 11 येणार आहे. तर इथं आपण 11 लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर्स इन अ एम्प्टी बॉक्स. तर एम्प्टी बॉक्स मध्ये आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबर लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे. 8 + 6 = 14. तर 4 मध्ये असं कोणता नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 14 भेटणार आहे? चला तर काउंट करून घेऊया. 4 आहे, टिल 14 पर्यंत आपल्याला फिंगर्स काउंट करायचं आहे. 4 आफ्टर 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर किती फिंगर्स लागतील? किती फिंगर्स झालेले आहेत? 10 फिंगर झालेले आहेत. तर येथे आन्सर येईल 10. दॅट आफ्टर 7 मध्ये असं कोणता नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 14 भेटणार आहे? 7 आफ्टर टिल 14 पर्यंत आपल्याला फिंगर्स काउंट करायचे आहेत. 7 आफ्टर येणार आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर किती फिंगर झालेले आहेत? 7 फिंगर झालेले आहेत. किती फिंगर झालेले आहेत? 7 फिंगर झालेले आहेत. तर इथं दोन्ही बॉक्स एम्प्टी देण्यात आलेले आहेत. आपण कुठलाही नंबर येथे चूज करू शकतो. सपोज आपण इथं लिहूया 6. तर 6 मध्ये असं कोणता नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 14 भेटणार आहे? तर 6 आफ्टर काउंट करून घेऊया. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर किती येईल फिंगर्स? 8 फिंगर्स येणार आहेत. तर 8 नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला येथे 14 हा आन्सर भेटेल. दॅट आफ्टर हा सुद्धा सेम तसंच आहे. 9 + 8 = 17 येईल. तर 13 मध्ये असं कोणता नंबर ऍड केल्यानंतर 17 भेटणार आहे? तर 13 आफ्टर काउंट करूया 17 पर्यंत. 13 आफ्टर येणार 14, 15, 16, 17. तर किती फिंगर झालेले आहेत? 4 फिंगर झालेले आहेत. तर 4 नंबर्स ऍड केल्यानंतर आपल्याला 17 हा आन्सर भेटणार आहे. दॅट आफ्टर 11 आहे. 11 मध्ये असा कोणता नंबर ऍड केल्यावर आपल्याला 17 भेटणार आहे? तर 11 आफ्टर काउंट करून घेऊया टिल 17 पर्यंत. 11 आफ्टर येईल 12, 13, 14, 15, 16, 17. तर 6 फिंगर होतील. तर येथे आन्सर येईल 6. त्याचप्रमाणे असा एक कोणता तरी इथं नंबर लिहून घ्यायचा आहे. त्याच्यात कुठला नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 17 भेटेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर इथं आपण 10 हा नंबर लिहून घेऊया. 10 आफ्टर टिल 17 पर्यंत काउंट करून घेऊया. 10 आफ्टर 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 7 फिंगर झालेले आहेत. जेव्हा 10 मध्ये 7 हा नंबर ऍड करेल तेव्हा आपल्याला इथं 17 हा नंबर भेटणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, कोरिलेशन. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे एकमेकांशी संबंधित आहे, कोरिलेटेड आहे इथं सांगण्यात आलेलं आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. पहा, गिव्ह द इनफ प्रॅक्टिस टू द स्टुडंट बाय आस्किंग क्वेश्चन अबाउट द कोरिलेशन बिटवीन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर इथं वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन इनफ प्रॅक्टिस करून घेऊन, भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मुलांकडून. वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन, वेगवेगळे क्वेश्चन्स विचारून ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे इथं कोरिलेशन विचारायचे, त्यांचा संबंध विचारायचा आहे स्टुडंट्सला. टेल द स्टुडंट्स दॅट वी गेट आफ्टर ऍडिंग 2 नंबर्स इज कॉल्ड सम. आणि इथं स्टुडंट्सला समजावून सांगायचं आहे जेव्हा 2 नंबर्स आपण ऍड करतो त्याला सम असे म्हणतात. ऑफ द 2 नंबर्स, त्या ऍडिशनलाच आपण इथे सम म्हणतो जेव्हा आपण ते 2 नंबर्स ऍड करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड लर्न. रीड वाचा, लर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजा 4 फिशेस आहेत. पहा, फर्स्ट बॉक्स मध्ये तर इथं 4 लिहिण्यात आलेलं आहे. सेकंड बॉक्स मध्ये 3 फिशेस आहेत तर इथं 3 लिहिण्यात आलेलं आहे. टोटल 7 फिश आहे. तर हा 7 जो टोटल नंबर आहे तर तो फर्स्ट बॉक्स मध्ये लिहायचा आहे. फर्स्ट बॉक्स मधला जो 4 नंबर आहे तो या 7 मधून काय करायचा आहे? कट करायचा आहे, मायनस करायचा आहे. तर आपल्याला सेकंड बॉक्स मधला आन्सर इथे भेटेल
पुन्हा हा जो टोटल नंबर आहे 7 तो पुन्हा फर्स्ट बॉक्समध्ये लिहून घ्यायचा आहे. सेकंड बॉक्समधला जो 3 आहे तो या 7 मधून काय करायचा आहे, कट करायचा आहे, मायनस करायचा आहे. तर आपल्याला फर्स्ट बॉक्समधला आन्सर इथे भेटणार आहे. अशा प्रकारे सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन हे काय आहेत, एकमेकांशी कोरिलेटेड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, दिस मीन we subtract any one number from the sum of the two numbers we get the other number. जेव्हा आपण कुठलाही नंबर ऍड करतो, कुठलेही दोन नंबर ऍड करतो आणि तेव्हा त्यातनं तोच कुठला तरी एक नंबर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर त्यातलाच आपल्याला एक दुसरा नंबर तेथे भेटेल असं येथे सांगण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. पहा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बाय रायटिंग अप्रोप्रिएट नंबर्स इन एम्प्टी बॉक्सेस. तर एम्प्टी बॉक्सेस मध्ये फिल करा असं म्हटलेलं आहे, अप्रोप्रिएट नंबर लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर फर्स्ट बॉक्स मध्ये 5 बर्ड्स आहेत म्हणून 5 लिहिण्यात आलेलं आहे. सेकंड बॉक्स मध्ये 3 बर्ड्स आहेत म्हणून 3 आहे, तर टोटल झालेला आहे 8. टोटल नंबर जो आहे तर तो फर्स्ट बॉक्स मध्ये लिहून घ्यायचा आहे. फर्स्ट बॉक्स मधला जो नंबर आहे 5 तो काय करायचा आहे, या टोटल मधून कट करायचा आहे, मायनस करायचा आहे. तर आपल्याला अदर नंबर भेटेल. पहा, दुसरा नंबर भेटेल. त्याचप्रमाणे पुन्हा त्या 8 मधून, त्या ऍडिशन मधून सेकंड नंबर जेव्हा आपण कट कराल तर आपल्याला फर्स्ट नंबर येथे भेटेल. तर अशा प्रकारे त्यातलाच कुठला जर नंबर आपण कट केला असेल तर त्यातला दुसरा नंबर भेटेल आणि दुसरा नंबर कट केला असेल तर पहिला नंबर येथे भेटणार आहे. त्याचप्रमाणे टोटल किती स्टार्स देण्यात आलेले आहेत पहा, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 स्टार्स आहेत. तर सेकंड बॉक्स मध्ये आहेत 4 स्टार्स, तर टोटल झालेले आहेत 11. तर या टोटल नंबर मधून आपल्याला फर्स्ट बॉक्स मधला नंबर काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे, मायनस करून घ्यायचा आहे. तर आपल्याला सेकंड बॉक्स मधला आन्सर येथे भेटेल. पुन्हा तोच टोटल नंबर खाली घ्यायचा आहे. त्यातूनच सेकंड बॉक्स मधला नंबर जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तर कट करून घ्यायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला 7 हा फर्स्ट बॉक्स मधला नंबर येथे भेटणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, 5 फ्लावर आहे फर्स्ट बॉक्स मध्ये, तर इथं 5 हा नंबर लिहून घेऊया. तर सेकंड बॉक्स मध्ये 2 फ्लावर्स आहेत, तर इथं 2 नंबर लिहून घेऊया. तर टोटल झालेले आहेत 7. तर 7 हा टोटल नंबर आहे, तर 7 हा टोटल नंबर इथे लिहून घेऊया. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आहे 5, तर 5 या 7 मधून काय करून घेऊया, कट करून घेऊया. तर आपल्याला कट झाल्यावर किती रिमेन राहतील, जो सेकंड बॉक्स मधला जो नंबर आहे तोच येथे रिमेन राहणार आहे. दॅट आफ्टर पुन्हा 7 टोटल नंबर्स खाली लिहून घेऊया. त्यातून सेकंड बॉक्स मधला नंबर काय करून घेणार आहोत, इथं कट करून घेणार आहोत. तर आन्सर भेटणार आहे फर्स्ट बॉक्स मधला नंबर. दॅट आफ्टर फर्स्ट बॉक्स मध्ये आहेत 6 कॅन्डल्स, तर सेकंड बॉक्स मध्ये आहेत 3 कॅन्डल्स, तर टोटल झालेले आहेत 9. तर 9 मधून आपण 6 कट करून घेऊया, तर आन्सर येतील 3. त्याच 9 मधून आता सेकंड बॉक्स मधला नंबर कट करून घेऊया, तर आन्सर येईल 6. तर अशा प्रकारे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन हे काय आहेत, को रिलेटेड आहेत. हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी वरून समजून येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, लेट अस प्रॅक्टिस करा असं म्हटलेलं आहे. ऍड करा म्हटलेलं आहे. बाय काउंटिंग लाईन्स, बाय काउंटिंग फिंगर्स, कसंही तुम्ही कुठलाही मेथड यूज करून इथं ऍडिशन करू शकता. चला तर काउंट करून घेऊया. 13 + 6, 13 बिग नंबर आहे तर ते माइंड मध्ये पकडायचं आहे. 6 फिंगर्स पकडूया. 13 आफ्टर 14 15 16 17 18 19, तर आन्सर काय येईल, 19 येईल. दॅट आफ्टर 7 हा बिग नंबर आहे तर माइंड मध्ये कॅच आउट करून घेऊया. 5 फिंगर्स काउंट करून घेऊया. 7 आफ्टर 8 9 10 11 12, तर आन्सर काय येईल, 12 येईल. दॅट आफ्टर 9 + 9, 9 माइंड मध्ये पकडूया. 9 फिंगर्स पकडूया. 9 आफ्टर 10 11 12 13 14 15 16 17 18, तर आन्सर काय येईल, 18 येईल. दॅट आफ्टर 10 + 7, 10 माइंड मध्ये पकडूया. 7 फिंगर्स पकडूया. 10 आफ्टर 11 12 13 14 15 16 17, तर आन्सर काय येईल, 17 येईल. अशा प्रकारे कुठलाही मेथड यूज करून आपण येथे ऍडिशन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, काउंट द लेटर्स ऑफ अ थँक यू अँड ऍड.
थँक्यू लेटर्स काउंट करा म्हणलेलं आहे आणि ऍड करा म्हणले. थँक मध्ये किती लेटर्स आहेत पहा, 1 2 3 4 5. 5 हे थँक मध्ये आहेत. तर यू मध्ये किती आहेत, 1 2 3 आहेत. किती आहेत, 3 आहेत. तर टोटल किती झालेले आहेत, 8 झालेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस अँड कम्प्लीट द ॲडिशन. तर असा नंबर लिहायचा आहे की त्यातून आपल्याला करेक्ट आन्सर भेटेल. पहा 4 मध्ये असं कुठला नंबर ऍड केल्यानंतर ना आपल्याला 10 हा नंबर भेटणार आहे. तर 4 आफ्टर टिल 10 पर्यंत फिंगर्स काउंट करून घेऊया. 4 आफ्टर 5 6 7 8 9 10. तर किती फिंगर्स भेटलेले आहेत, 6 फिंगर्स भेटलेले आहेत. किती फिंगर्स भेटलेले आहेत, 6. तर इथं आन्सर येईल 6. दॅट आफ्टर 7 मध्ये असे किती नंबर ऍड केल्यानंतर ना आपल्याला 15 भेटणार आहे. तर 7 आफ्टर टिल 15 पर्यंत फिंगर्स काउंट करून घेऊया. 7 आफ्टर 8 9 10 11 12 13 14 15. किती फिंगर झालेले आहेत, 8 फिंगर झालेले आहेत. किती फिंगर झालेले आहेत, 8 फिंगर्स येथे झालेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सॉल्व. अजय पील्ड 5 पोटॅटोज. अजयने किती पोटॅटोज पील्ड केले, किती बटाटे सोलले हो, 5 पोटॅटोज पील्ड केले. तर इथे येणार आहे 5. दॅट आफ्टर विजय पील्ड 9 पोटॅटोज. विजयने किती पील्ड केलेले आहेत, 9. किती सोललेले आहेत, 9. अजय अँड विजय टुगेदर पील्ड हाऊ मेनी पोटॅटोज. तर अजय आणि विजय मिळून दोघांनी किती पोटॅटोज पील्ड केलेले आहेत दोघांनी मिळून. तर दोघांना काय करायचं आहे, इथं आपल्याला ऍड करायचं आहे. बाय लाईन काउंटिंग, बाय फिंगर काउंटिंग हे ऍड करून तुम्ही इथं आन्सर लिहू शकता. तर दोघांनी मिळून 14 पोटॅटोज काय केलेले आहेत, पील्ड केलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 25 ॲडिशन अप टू 18 हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.